चांद सूरज के जो खुद हो मोहताज, भीख न मांगो उन उजालों की, बंद आँखों से ऐसे काम करो आँख खुल जाए आँख वालों की। चूज कर रहा है यूसुफ। My head chef is Mr. Ajay. अजय सर इथे आले। जरा करके तो देखो, जब तक करोगे नहीं तब तक पता कैसे चलेगा, और जब कर लोगे तो रुकोगे नहीं। नमस्कार, माझं नाव एकनाथ खेडेकर। आम्ही आज ह्या 4 टँडम म्हणजे एकत्र 2 माणसं चालवतील अशा ह्या सायकलिंग बरोबर मुंबई ते गोवा किंवा अगदी ह्या श्री समर्थ व्यायाम मंदिरापासून ते पनाजी आपली कला अकॅडमी जी आहे पनाजी गोवा तिथपर्यंत जाणार आहोत। हॅपी ह्युमन्स फाउंडेशन ही आपली इन्क्लुझिव्ह स्पोर्ट्स म्हणजे सगळ्यांना घेऊन चालणाऱ्या ज्या क्रीडा आहेत त्या आपण ऑर्गनाईज करतो आणि त्यामधून मेन स्ट्रीमिंग इन्क्लुजन हे आमचं ब्रीदवाक्य आहे। त्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहे की मुख्य प्रवाहात जे घरी बसून राहणारे अपंग किंवा अशा मार्जिनलाइज जे सेक्शन्स आहेत आपल्या समाजातले त्यांना बाहेर काढता येईल, त्यांना संवाद साधता येईल, जसं आता आपण साधत आहोत। त्या उद्देशाने आपण इथे आज जमलेलो आहोत आणि इथला पल्ला आम्ही 600 किलोमीटरचा पार करून गोवा गव्हर्नमेंट आणि त्यांचं डिपार्टमेंट ऑफ डिसेबिलिटीज जे कमिशनरेटच्या खाली येतं त्यांनी एक मोठा असा पर्पल फेस्ट नावाचा एक कार्निवल किंवा एक सेलिब्रेशन आहे, मेळावा समजा। तर त्यामध्ये कला, साहित्य, रोजचं जगणं, टेक्नॉलॉजी सगळं आहे आणि त्यामध्ये स्पोर्ट्सचा हा भाग असल्याकारणाने हॅपी ह्युमन्स फाउंडेशन ही त्यांना ऑफिशियली मदत करत आहे। टँडम सायकलिंग बूथमध्ये गोलबॉल हा एक पॅरालिम्पिक गेम आहे तो आम्ही ऑर्गनाईज करतो आहे आणि एक असा युनिक गेम आहे ब्लाइंड लॉन टेनिस, तो आम्ही ऑर्गनाईज करतो आहे। आपला हा प्रवास 600 किलोमीटर जावा आणि प्रत्येक माणसाने प्रत्येक व्यक्तीने ओळखावं की कसे एबल बॉडीड आणि डिसेबल एकत्र आल्यावर खूप काय चमत्कार करू शकतात। माझ्याबरोबर असणारे आमचे स्फूर्तिदायक म्हणजे वर्षानुवर्ष देशपांडे सर लोकांकडून किती मदत झालेली आहे आम्हाला या समर्थ व्यायाम केंद्रातनं आणि मला वाटतं ही जागा खूप छान असेल, खूप उत्तम असेल आणि देशपांडे सर तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुमचं काय मत आहे क्रीडा आणि अपंगत्व आहे। नमस्कार, मी उदय विश्वनाथ देशपांडे, श्री समर्थ व्यायाम मंदिर शिवाजी पार्क दादर या संस्थेचा मानद कार्यवाह आणि प्रमुख प्रशिक्षक। या ठिकाणी आज मला खूप अभिमान वाटतोय, खूप आनंद होतोय की आमचे दिव्यांग बंधू आज 600 किलोमीटरचा पल्ला गाठून मुंबईपासून गोव्यापर्यंत सायकलवरून चाललेले आहेत। म्हणजे डॉक्टर रवींद्र जैन यांच्या शब्दामध्ये सांगायचं तर चांद सूरज के जो खुद हो मोहताज, भीख न मांगो उन उजालों की, बंद आँखों से ऐसे काम करो आँख खुल जाए आँख वालों की। आपल्याकडे जे नाही आहे त्याबद्दल दुःख करत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे कसं दाखवता येईल, कसं लोकांपर्यंत पोचवता येईल, अपंगत्वावरती मात कशी करता येईल हा त्यांचा प्रयत्न बघून मलाच खरोखर स्फूर्ती मिळते, एक प्रेरणा मिळते। आणि दिव्यांग बंधू खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात, अंध आहेत, अपंग आहेत, मतिमंद आहेत, पण ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा काही सुप्त गुण आहेत आणि ते गुण कसे वाढवायचे, ते गुण कसे समोर आणायचे। म्हणजे साधी गोष्ट आहे की आपल्याला सायकल चालवणं डोळस माणसाला सुद्धा अवघड होतं, इकडे ते दिसत नसून सुद्धा सायकल चालवतात। म्हणजे असं वाटतं की हमें दया नहीं मौका चाहिए, आपण केवळ यांच्यावरती दया करून चालणार नाही, त्याने एक संधी दिली पाहिजे। आणि हे इंटरनॅशनल पर्पल फेस्ट ऑर्गनायझेशन किंवा कॉम्पिटिशन किंवा एक फेस्टिवल आज त्याने ही संधी मिळवून देत आहे आणि त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकार या अंध बांधवांना शिकायला मिळत आहेत। एवढंच नव्हे तर मलखांबासारखा एक इतरदेशीय असल पारंपरिक मराठमोळा खेळ हा तिकडे ते घेऊन चाललेत आणि त्या ठिकाणी त्याची प्रात्यक्षिकं होणार आहेत आणि त्याच्यामध्ये दिव्यांगांना, प्रज्ञाचक्षू मुलांना, मुलींना मलखांबाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। यासारखी आनंदाची गोष्ट दुसरी नाही। मी याबद्दल त्यांचा खूप खूप आभारी आहे। सो मित्रांनो, आपल्या चॅनलला आज सरांनी इन्व्हाइट केलं आणि आपण इथे आलो आहोत। सो आपल्यासाठी पण ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की आपल्या चॅनलवर हा एक चांगला फिटनेस मोटिवेशनचा उपक्रम आपल्याला दाखवता येतो आहे। सो तुमच्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलतर्फे आणि तुम्हाला सर्वांना रायडर्सना आणि पायलट्सना खूप खूप शुभेच्छा आजच्या राईडसाठी। तुमची राईड खूप छान हो।
All the way to Goa. तुम लोग में से कौन रुकने का डिसाइड किया है? फैंटम किसने किया यूज कर रहा है? यूसुफ? वॉकी-टॉकी पे बता चल। ओके ओके। आजची राईड खूप छान होती. आम्ही समर्थ व्यायाम मंदिर दादर इथून चालू केली होती. आता खोपोलीच्या घाटाच्या खाली येऊन थांबलोय आम्ही. साधारणतः 77 किलोमीटर झाले 21/h 21च्या स्पीडने. अभी तक 75 किलोमीटर्स हो गया है और एवरेज लगा है 21.2. आणि आता आपण कुठपर्यंत पोहोचलोय? आता आपण खोपोलीला पोहोचलोय. आतापर्यंतची राईड तुम्हाला दोघांना ॲज अ टँडम सायकलिस्ट कसं वाटलं? म्हणजे एक्सपिरियन्स खूप चांगला होता. चांगला आहे रादर. माझे आणि फर्स्ट टाईम आहे टँडममध्ये आणि वेगळं नवीन काहीतरी शिकायला मिळालं. इवन कॉर्डिनेशन खूप इम्पॉर्टंट असतं तुम्ही चालवता त्यावेळी. तर कंटिन्युअस बोलत राहणं आणि सागर पण खूप सपोर्टिव्ह होता. तर कंटिन्युअस आमचं इन बिटवीन बोलणं चालू होतं आणि मजा येते. ओके. टँडम सायकल चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुझा डेफिनेटली पहिला होता. हो. सो मला सांग की तुला जस्ट पहिल्या काही मिनिटांमध्ये काय फिलिंग होतं म्हणजे टँडमवर चालवताना? एक असतं की आपण याच्यात एकटं नसतो, आपल्याबरोबर कोणतरी एक असतं. Okay. त्यामुळे काइंड ऑफ जबाबदारीची जाणीव होते. म्हणजे दे आर केपेबल आणि दे आर मोर दॅन केपेबल दॅन अस, की ते करू शकतात. आणि पण एक असतं आपल्याला की आपल्याला जमेल की नाही वगैरे, थोडंसे ते एक मला धास्ती असते. तो मेन तुमचं असतं स्टार्टिंग. तर तुमचं राईट अँड लेफ्ट कॉर्डिनेशनमध्ये दोघांनी एका साईडला पाय ठेवून जो तुमची स्टार्टिंगला पुश असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. आणि तो एकदा आला देन यू आर गुड टू गो. व्हेरी गुड. थँक्यू. हॅपी ह्युमन्स. सो मित्रांनो, अशा प्रकारे खोपोलीपर्यंत आपली सायकल राईड पोचलेली आहे. टँडम सायकल राईड पोचलेली आहे. आणि आता थोडंसं काहीतरी खाण्यासाठी ब्रेक घेतोय 10-15 मिनिटाचा. आणि त्यानंतर पुढे राईड कंटिन्यू होणार आहे आपली. आणि मग नंतर डायरेक्ट आपण कदाचित पुण्याला थांबू. सो बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत. I'm Anusha. हा, अनुषा The chef. मॅगी बनवते आहे छानपैकी. आणि आपल्याला सर्वांना आता हे मॅगी खायला मिळणार आहे. My head chef is Mr. Ajay. अजय सर इथे Lalwani. आहेत. वर्ल्ड फेमस अजय सर आपल्याशी थोड्या वेळाने बोलणार आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला बरंचसं ऐकायला मिळणार आहे. सर, तुमचं नाव काय? टीनू. हा, टीनू सर मॅगी बनवत आहेत. आता जॉब शिफ्ट झालाय, त्यामुळे आता थोडीशी वेगळी मजा येणार आहे आपल्याला मॅगी खायला. चलो मैगी बनने को एक 5-10 अच्छा, मिनट नाव नाही ठेवलं आपण. डन 2 मिनिट में हो जाएगा रेडी. नमस्कार, मी सागर वसंत बोडके. मी राहणार मोडाळे, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक येथून आलो आहे. सध्या मी बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करतो. 75% ब्लाइंड आहे. मी सायकलिंग करतो, माउंटेनिंग करतो, स्विमिंग करतो, रनिंग करतो, मलखांब करतो. आतापर्यंत मी 12,500 किलोमीटर टेंडमवरती सायकलिंग केली ऑल ओव्हर इंडियामध्ये. त्यानंतर मी महाराष्ट्रातले 95 गड किल्ले सर केलेत. त्यापैकी माझ्या नावावरती 5 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. एक कळसुबाई 128 दिवसात 21 वेळा, नंतर वजीर पिनॅकल 2020, नंतर लिंगाणा 2022, नंतर डांग्या 2023 असे. आणि आता रिसेंटली आलंग, मलंग आणि कुलंग हे 13 तास 23 मिनिटामध्ये मी आणि अजय लालवानीने केले. खूप छान ऑल ओव्हर एक्सपिरियन्स आहे. समाजाचा यासाठी खूप सारा सपोर्ट आहे. आमचे जे काही कोचेस आहेत त्यांनी आमच्यावरती ट्रस्ट दाखवला, आम्हाला ट्रेन केलं. त्यांच्यामुळेच हे सगळं काही करू शकलो. आणि आमच्या आई बाबांचा, शिक्षकांचा, सर्वांचा आम्हाला सपोर्ट होता. यापुढे पण अनेक राईड करायचे आहेत. आता पुढचं जे प्लॅनिंग आहे ते माउंट एव्हरेस्ट माझं बेस कॅम्प आणि लालवानीचं जे आहे ते एव्हरेस्ट करायचं आहे. यासाठी प्रिपरेशन चालू आहे. फिटनेसला तुम्ही महत्त्व द्या, रेग्युलर प्रॅक्टिस करा. कुठला तरी एक गेम खेळला पाहिजे. आणि नोकरी, धंदा, कुटुंब सांभाळताना स्वतःसाठी 1-2 तास दिवसभरातले 24 तासापैकी दिले पाहिजे. आणि हम फिट तो इंडिया फिट या पद्धतीने सर्वांनी फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. Hi, I'm Nupur Pitti and I work with sports because I believe in inclusivity. And tandem cycling is one of the most amazing sports that I have experienced over the years with persons with disability. Come on, come on. Come on, guys, come on. You can do this. Come on, you can do this. चला 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 चला. नमस्कार, माझं नाव अजय नानकराम लालवानी. आम्ही फायनली गोव्याला पोचलो आहोत 40 आवर्समध्ये. आम्ही मुंबईपासून निघालो होतो गोव्याला येण्यासाठी. तो म्हणजे पर्पल फेस्टिवल अटेंड करायचा होता, इंटरनॅशनल पर्पल फेस्ट. सो खूप एक्साइटमेंट होती आम्हाला आणि जो आमचा टार्गेट होता तो आज आम्ही कंप्लीट केला. मी देखील खूप साऱ्या इव्हेंट्समध्ये पार्ट्स घेत असतो, जसं की मी मुंबई टू गोवा रिटर्न सायकलिंग मी देखील याच्यावरती केलं आहे, सोलो सायकलिंगवर 7 दिवसात 1200 किलोमीटर. आणि त्याच्यानंतर मी ठरवला की आता आपल्याला काहीतरी मोठं सायकलिंगमध्ये करायचं आहे, तर काय करू शकतो. तर मी विचार केला की अख्खा महाराष्ट्र फिरायचं आहे. सो मी मुंबई ते गोंदिया रिटर्न सायकलिंग केला मग. पण तिथे पण मला असं बसू सोडून देऊ असं काय वाटलंच नाही कधी. मला वाटलं अजून मी काही मोठं करू शकतो का. मग मी ठरवला की मला 8000 किलोमीटर सायकलिंग करायची, ती पण नॉनस्टॉप. मग मी ठरवला मुंबई ते श्रीनगर, श्रीनगर ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते मुंबई, असा 8000चा प्रवास मी 45 दिवसात पूर्ण केला. तेव्हा माझी एवढी तयारी चालू होती की नाही मला हे करायचं आहे, तर ते असं करायचं आहे की ते लक्षात राहिलं पाहिजे सगळ्यांच्या. कारण की आतापर्यंत लोकांनी काश्मीर टू कन्याकुमारीच केलं आहे, कन्याकुमारी ते मुंबई केलं आहे, असं पण काही लोकांनी केलं. पण चारही साईड्स एका वेळेला करणं हे आतापर्यंत कोणी विचार केला होता की नाही माहिती नाही. पण मी ते प्रत्यक्षात उतरवला त्याला विचारात आणून, कारण की मला ते कंप्लीट करायचंच होता. आणि असे 3 जागतिक विक्रम माझ्या नावाने मी नोंदवलेले आहेत ब्लाइंड फील्डमध्ये आतापर्यंत सायकलिंगमध्ये. Hi, I'm Anusha. I'm from Hyderabad basically, right now working in Bangalore as a senior compliance operations team in Amazon. Whereas, yes, cycling, whatever we are doing right now is something a very different experience in my life for the first time. Coming into the fitness, which motivated me into the fitness, is something like my age and all the circumstances of my life, which make me to put into the fitness path. And I do regularly do some adventures, trekkings, hiking, cycling, and other things. And how come I meet this group? Yes, I met this group with a very common path of visual impairment. So visual impaired community getting together in some or the other events and getting the networks, and that is how we have met. And finally, I'm here in the Mumbai to Goa cycling expedition. It's glad, and I experience a very different, cycling experiences. Doing the tandem cycling, especially, I do regular normal cycling too, but doing the tandem cycling on the highway is a very different experience. Keep yourself engaged into one or the other fitness activity, which makes you always happy, motivated, encouraged, and even your health will be better, mental as well physical. We are starting from Kolhapur till Amboli Ghat. Wherever. Yay! Okay. 2, 3, go. They are coming. मेरा नाम शफी है और मैं बहुत अच्छा फील कर रहा हूँ. मुंबई टू गोवा चला के आके बहुत चलाया साइकिल, मज़ा आया. फर्स्ट टाइम था मेरा ये इतना लंबा राइड्स, इससे पहले कभी नहीं किया था.
प्रैक्टिस किया था 20-25 किलोमीटर, बस उसके अलावा ज़्यादा कुछ कुछ आपको डिफिकल्टीज आया ये राइड करने के टाइम पे वगैरह? स्टार्टिंग में थोड़ा बहुत हुआ, पर जब एडजस्ट हो गया तो उसके बाद कुछ डिफिकल्टी नहीं। So believe me, if you think that you are not capable as an able person, you are capable. And if you think that a person with disability cannot do it, then also you are wrong, because they are also capable. And when two of them come together, we can do magic. नमस्कार, मी अभिजित परळकर. मी पायलट आणि माझं स्टोकर पाठीमागे आहे. वेल, आम्ही मुंबई टू गोवा ही 600 किलोमीटरची रिले राईड, ज्यात आमचे 7 पायलट 7 स्टोकर्स आहेत. आणि आता आम्ही गोवाला पोचलेलो आहे. गोवाचा हा फायनल लेग आता आम्ही कला अकॅडमीपर्यंत करत आहोत. ग्रेट गोइंग नुपुर, ग्रेट गोइंग. So hi, I'm Nupur, and this is our amazing gang. Most of them are traveling, in fact, from Mumbai to Goa. I joined them from Pune, and we all believe in inclusive sports. जिस दिन हम वो believe करने लग जाएंगे, that day there'll be nothing different, nothing differently abled, nothing disabled, nothing. It will be only happy humans. It will be only happy humans. So let's believe in that. Happy humans. It's an amazing journey. Everybody should try it. फर्स्ट तो थैंक यू, हम लोग फेस्टिवल में आए, हमें अपॉर्चुनिटी दी गई. एंड टोटल हमारा 22 लोगों का क्रू मेंबर है, 3 व्हीकल्स है. सो काफ़ी डिफ़िकल्टी तो फेस करनी पड़ी और काफ़ी मज़ा भी आया, क्योंकि ये जर्नी हमें करनी थी. ऑलमोस्ट 40 आवर्स में हम लोगों ने ये जर्नी पूरी की है, रिले 600 किलोमीटर का, और काफ़ी मज़ा आया. फिलहाल तो हम सभी काफ़ी टायर्ड है. सो हमारा जो हैप्पी वुमेन्स फाउंडेशन का जो टारगेट था वो हमने 40 आवर्स में प्लान किया था, और उसे सक्सेसफुली पर्पल फेस्टिवल पे लाना था मुंबई से, वो पूरा किया हमने. एक्साइटमेंट तो काफ़ी थी कि भाई चलो भाई, रात को भी साइकिल चलाना है, दिन में भी चलाना है, शाम में भी चलाना है, और रास्ते में ऐसे रुकना है, अचानक से कुछ खाना है. ऐसे जो रहता ना एक्साइटमेंट कि भाई हम 8 घंटा ऑफिस चले जाते हैं, उसमें कैसा वो रूटीन अलग सा बन जाता. बट 2 दिन का जो हमारा रूटीन रहा वो काफ़ी ज़बरदस्त रहा, और हमें पर्पल फेस्टिवल एंजॉय करना था, उसकी भी एक्साइटमेंट थी, और हम लोगों ने उस एक्साइटमेंट को लेके आके अभी इधर आके पूरा किया. मोटिवेशन यही था कि हमारे को जाना है पर्पल फेस्टिवल में, बट जाना है तो कुछ हटके करके जाना है, तो हमने साइकिल प्लान किया और साइकिल से आए. The reason why to take a trouble of coming on the cycle for this 600 kilometers was not to just come here, but also to mainstream our inclusion. So we are, Purple Fest is working for inclusion, HHF is working for inclusion, but we wanted to do it to a mainstream. So strolling, pedaling 600 kilometers, we met a lot of people, we ate at many hotels, so many vehicles saw us, so many people cheered us, and we have banners, we have t-shirts where it says mainstreaming inclusion. So it sends the message, and it also sends the message about the International Purple Fest at Goa. So we have been very thankful, well supported by them, by the Commissioner's Office of Disability Inclusion and the Government of Goa. And hopefully this excitement will continue for the next 6 days. We are going to conduct this tandem cycling booth for all the delegates who are persons with disables, and we want them to experience this. Once you are on the cycle, what excitement comes in to use your body to move forward. And as a group, we move together. Some people were the strongest, like Ajay and his pilots, Rohit. Some were weakest like me, because I have not practiced, but we moved together slowly and steady, and we have achieved our target of this year. So this is the main steering part. Mahesh, you want to shoot this? And this is the main pilot front body. And here the pilot sits. So pilot के seats को ही पीछे handle attached होता है, which is for the stroker. Sorry. Here the stroker's body begins. And this is the stroker's seat. The complete length would be around 6 to 7 feet of height. So it's absolutely great here. We are
at the entrance of the main venue of International Purple Fest Goa 2024, and having all these guys with the tandem cycles under the leadership of Eknath and complete team who has ridden the bike from Bombay. They've just reached here, and it's a great moment and great encouragement for all the disability fraternity. And seeing the kind of commitment what people have, I would urge more and more people to take a lot of energy from these guys, come up as great individuals in spite of being persons with disabilities, be a part of this movement named International Purple Fest Goa 2024, and see you all here till the 13th of January. Thank you. सो नमस्कार मंडळी, जसं की तुम्हाला माहिती आहे की 40 तासाच्या अगोदर आपण पर्पल फेस्टिवलसाठी मुंबईपासून सायकलिंग सुरू केलेली आणि आपल्याबरोबर सगळे टँडम सायकलिस्ट होते, जे तुम्हाला माझ्या मागे दिसू शकतील. हे सगळे टँडम सायकलिस्ट आहेत जे 40 तास राईड करून मुंबईवरून गोव्याला आलेत पर्पल फेस्टिवलसाठी. तुम्ही बघू शकता पर्पल फेस्टिवल तुम्हाला माझ्या मागे बघायला मिळेल. सो आता त्यांचं पर्पल फेस्टिवलमध्ये वेलकम होत आहे. Thank you, sir. Thank you so much. Please come and join us. Welcome. Happy humans! 3 cheers for Purple Fest Goa! Hip hip hooray! Hip hip hooray! Hip hip hooray! Happy humans! Happy humans! Happy humans! Congratulations. Thank you, sir. Thanks a lot. You are an inspiration to us. Everyone. Thank you. Okay, I'm very much excited to see our young, happy humans arriving in Goa on tandem cycle. It's a very difficult event. Actually, I would say that it is an event. One of the events that we have completed. And you have achieved right from 50, 40, 50 speed and 20 speed. On an average, I would say that it is 20 speed. 20, 25 speed. Yes. And carrying another, good pilots, and you have been trained, and it is for a purpose, a noble cause that you have come here in Goa. And on behalf of Government of Goa, I welcome you on this occasion. On the previous day of our opening ceremony, you landed in Goa with a special message for inclusion, in the mainstream inclusion, happy women. Yes, and sir. I congratulate and compliment, and I appreciate the efforts that you have taken to reach to Goa with a good message to all of us. Let us treat all our Divyangs and person with disabilities with equality, and let us provide all the support for being with us, and we will treat them equally. We will provide equal opportunities to each and everybody, so that they will have a better life, and वो सम्मान से जी सकेंगे. और इनको सहायता करना और हमारे साथ उनको लाना, ये हमारा कर्तव्य है. एंड वी विल सी टू दैट हम इसको निभाएंगे, और बेहतरीन ढंग से आपने उसको निभाया भी है. बहुत बहुत अच्छा लगा कि आप यहाँ पे आए और आपने इंटरनेशनल पर्पल फेस्ट में एक ऊंची प्राप्त कर दी. You have carried a special message, and you have created a special motivation and inspiration to all of those dignitaries or all of those delegates who have come here. Thank you very much. On behalf of Government of Goa, on behalf of the State Commissioner's Office of Persons with Disability, I welcome you all for the International Purple Fest happening in Goa. Thank you very much. Thank you, sir. Thank you so much. Thank you. Cheers for all of us. मंडळी, आपल्या चॅनलवरच्या सायकल लवर प्लेलिस्ट मधले सायकलिंगची प्रेरणा देणारे 100 पेक्षा जास्त व्हिडिओज तुम्ही बघू शकता.